तर नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK75 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 11/5/2026 आणि टाईम होतो आहे वाजता आहेत 5 वाजून 10 मिनटं होत आले. तर आपण आत्ता सध्या गाडी काढली. तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर रात्री आपल्याला यायला लेट झालं, त्यामुळे झोपलो आपण. आज दिवसभर सकाळपासून आराम केला आणि आत्ता आपण निघालो आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण आपल्या चॅनल ओला उबेर रिलेटेड अर्निंगचे व्हिडिओ डेली येत असतात. तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये आपण दिवसभर ओला उबेरचे लोकल ट्रिप्स करून संध्याकाळी परत आउट स्टेशन पुण्याला गेलेलो. पुन्हा जाऊन उबरमध्ये जाऊन परत रॅपिडोमध्ये रिटर्न परत पुण्यावरून मुंबईला आलो. तर अशा पद्धतीने आपलं दिवसभराचा कामाचा अनुभव असतो. जो काही अनुभव मला येईल तो मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही लाईक केल्याने मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन किंवा काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत जातं. एवढाच आपला उद्देश आहे. आणि जेणेकरून जे कोणी नवीन ड्रायव्हर असतील, या बिझनेसमध्ये येणार असतील किंवा आले असतील, त्यांच्यासाठी हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण बनवत असतो. बाकी याच्या मागचा उद्देश दुसरा काय नाही. तर मित्रांनो, आता आपण जस्ट CNG भरला. CNGचा स्क्रीनशॉट देतो इथं मी. फोटो काढला मी, शूटिंग काही केलं नाही. तर CNG भरून आता जस्ट आपण इथं आपल्या नेहमीच्या ठिकाणी उभा आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या नेहमीच्या ठिकाणी उभा आहे. आणि ही एक गाडी आहे मित्रांनो, आर्टिगाच गाडी आहे, नवीनमधलीच गाडी आहे, MH01. खूप दिवस झाले मी जवळजवळ रोज इथं हिला बघतोय. म्हणजे झाडे पडलेत, पालं पडलेत, एकदम नवीन गाडी आहे. टायर बिरं बघा ना किती भारी आहेत गाडीची. पण गाडी इथं काय आहे, कोणाची आहे, मालक कोण आहे, आय डोंट नो. तिचा नंबर प्लेट आहे मित्रांनो, तो पण असं झाकला. MH01 आहे एवढी माहिती आहे मला, पण नेमकी कोणाची आहे, काय, कशी, कसल्या मॅटरमध्ये, काहीच आयडिया नाही. तर इथं गाडी ती रोज उभा असते. आपला हा जागा आहे. तर बघू शकता तुम्ही, 5 वाजून 10 मिनटं झालेत आणि आपण आता ट्रिप 0 करतोय. ट्रिप 0 केली. CNG आता सध्या भरून आलो, एक कांडी कमी आहे. तर आता लॉग इन तर झालं आपलं तिन्हीमध्ये. बघूया आता कोणती ट्रिप मिळते. आज काय होईल असं वाटत नाही, पण जो काय होईल तो होईल. निदान आपला CNGचा खर्च आणि पासचा खर्च 1001 रुपये राहिले तरी भरपूर झाले आपल्यासाठी. तर झालं लॉग इन. बघूया आता कोणती ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण खारघरला होतो आणि खारघरवरून आपल्याला एक ठाण्याची ट्रिप मिळाली एक्सेलमध्ये. त्या कस्टमरला आपण घेऊन आलो आणि त्या कस्टमरला लगेच रिटर्न जायचं होतं. त्यांच्या दुकानामध्ये काहीतरी काम होतं, ॲनिव्हर्सरी होती, त्यांचे कपडे चेंज करायचे होते. त्यामुळे त्यासाठी थांबलो. एक 10-15 मिनटं थांबलो असेल. ते कपडे चेंज करायचं, त्यांचे तिथं दुकानामध्ये चेंज करायचे होते, त्यासाठी ते गेलेले. आपण तिथं थांबलो आणि ते थोड्या वेळानं आले आणि परत त्यांना रिटर्न घेऊन गेलो होतो. तर मित्रांनो, आपल्याकडे 2 तासाचा एरिया प्रेफरन्स आहे. तर 2 तासासाठी फक्त नवी मुंबईमध्ये आपण चालू ठेवलं आहे. 9, 10, 11 2 तास 11 वाजेपर्यंत करू आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊ. 2 तासामध्ये काय मी इथले इथं छोट्या मोठ्या जे काही ट्रिपा होतील त्या भेटतील आपल्याला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. बघूया आता किती अर्निंग होते काय. आणि कस्टमरना मित्रांनो, आता मला पब्लिसिटी तोंडाने सांगायची गरज नाही कस्टमरला की बाबा आपली गाडी तुम्हाला लागेल सांगा. मी पाठीमागं माझे ॲड लावलेत, स्टिकर लावलेत, तुम्हाला मी दाखवतो नंतर व्हिडिओ एंड करताना. तर मी अशा प्रकारे कस्टमरला सांगत असतो. कस्टमरला सांगायची गरजच नाही, कस्टमर डायरेक्ट ते बघतात. दादा तुमचा नंबर आहे का. मी रेट लावलेत 8 तास 80 किलोमीटर, बाहेर पर्सनल बुकिंग वगैरे असे एक थोडीफार छोटी ॲड केली. आणि माझा यूट्यूबचा लोगो पण लावला, त्याच्यामुळे माझे सबस्क्राईब पण वाढत आहेत. कस्टमर एखादं बघतं सबस्क्राईब पण करतं आहे किंवा नंबर घेऊन जात आहे. आणि अशा प्रकारे पण आपल्याला बुकिंग आता आपण आपली न बोलता पण ॲड होत राहते, कारण कस्टमरला सांगायची गरज नाही, मागे ते समजते. मी तुम्हाला व्हिडिओ एंड करताना ते सगळं दाखवतो. तर चला आता बघतो कोणती ट्रिप मिळते. ओला पण चालू करतो, ओला बंद आहे सध्या आपलं. तर मित्रांनो, बघूया आता ड्रॉप केलं आहे कस्टमरला. इथं जरा पाठीमागे वॉशरूमला जायचं होतं मला, खूप जोराची आलेली, त्यामुळे वॉशरूमला जाऊन आलो. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता उबरमध्ये आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. 1100 रुपयाचं काम झालं आहे. आणि ही एक पर्सनल बुकिंग, म्हणजे त्यांना परत रिटर्न घेऊन आलो 900 रुपये. 1000 रुपये दाखवलेले, पण ठीक आहे बोललो 900 रुपये द्या. तर मी कस्टमरला मग आता ड्रॉप केलं आहे. असं मिळून 1100 आणि 900 2000 रुपयाचं काम झालं आहे. आपण 5ला गाडी काढली होती, आता वाजलेत 9, 6, 7, 8, 9 3 तासामध्ये. जायला वेळ लागला मित्रांनो, 1.5 तास लागला, ट्रॉफिक होतो जरा. पण येताना पटकन आलो, 1 तासामध्ये कस्टमरला रिटर्न घेऊन आलो. तिथं काही जास्त वेळ लावला नाही त्यांनी, 10-15 मिनटात ते फक्त त्यांचे कपडे चेंज करायचे होते, तेवढे चेंज करून आले आणि लगेच रिटर्न आलो परत.
तर बघतो आता चालू करून इथून कुठली एखादी ट्रिप मिळते देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो टाईम होतो आहे 9:49 आणि आपण आता सध्या वाशीमध्ये कारगरला थांबलेलो. तिथून आपल्याला एक थोड्या वेळाने 15-20 मिनटं एक वाशीची ट्रिप लागली. जस्ट कस्टमरला आता इथं ड्रॉप केलं आणि आता इथून बघतोय आपल्याला घराकडची ट्रिप. आता शेवटची ट्रिप आहे आपली. 1500 रुपयेपर्यंत उबरमध्ये काम झालं आहे आणि ते 900 म्हणजे 2300-2400 रुपयेपर्यंत काम झालं आहे. ठीक आहे, काय जास्त का नाही. गाडी चालली 84-85 अजून इथून म्हणजे 100 किलोमीटर गाडी चालली टोटल. 100 किलोमीटर 2,500-1,000 रुपयाचं काम झालं तरी खूप झालं. तर ठीक आहे, बघतो आता कोणती ट्रिप मिळते. जातो घरी, भूक पण लागली आता जेवण वगैरे करायचं, कारण उद्या मग फ्रेश सकाळी लवकर निघता येईल आपल्याला. तर देतो तुम्हाला अपडेट. हे बघा मित्रांनो, आपण आहे आता बेलापूरमध्ये आणि टाईम होतो आहे 10:20. गाडी चालली आहे 101 किलोमीटर आणि आता बेलापूरला कस्टमरला आपण ड्रॉप केलं आहे वाशीवरून. आता इथून काय लागेल असं वाटत नाही. चाललो आहे घरी आता, जास्त नको वेळ करायला, कारण उद्याचा दिवस नाही, आपल्याला लवकर जायचं उद्या. तर टोटल अर्निंग किती झाली काय झाली घरी गेल्यानंतर सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो 10:40 झालेत आणि अशा प्रकारे आपण आलो आहे आता घरी. तर तुम्ही बघितलं असेल आपण उबरमध्ये फक्त 4 ट्रिप कंप्लीट केल्यात आणि एक पर्सनल बुकिंग, अशा 5 ट्रिप झाल्यात आपल्या. तर उबरमध्ये मित्रांनो आजच्या दिवसभरामध्ये उबरमध्ये काम झालं आहे आपलं, मी देतो स्क्रीनशॉट देतो, 1638 रुपयाचं काम झालं आहे 4 ट्रिपमध्ये. आणि बस बाकी ओला आणि रॅपिडो काय ट्रिप केली नाही आपण, आज पण ओलामध्ये काय ट्रिप नाही. तर या दोन्हीमधून तर टोटल केली तर आपलं 2538 रुपयाचं काम होतं आहे. 2538मधून मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो इथे. 2538मधून आपण जर मायनस केले 265 रुपये ओला उबरचा पास, 85 रुपये ओलाचा पास आणि 110 किलोमीटर गाडी चालली तर मी 400 रुपयाचा CNG पकडला मित्रांनो, जास्त नाही. तर टोटल 1788 रुपये काहीतरी राहतात, म्हणजे 1800च्या आसपास प्रॉफिट राहिलं आपल्याला 5 ते 10 वाजेपर्यंत. तर ठीक आहे, आज फक्त पार्ट टाईम काम केलं, आज काही जास्त गाडी चालवली नाही. तर कारण कालचं जे होते ते झोप झाली नाही, दिवसभर आराम केला. उद्या आपल्याला फुल टाईम गाडी चालवायची, सकाळी लवकरच गाडी काढायची. तर झाला हा एक छोटासा व्हिडिओ होता. हां, तुम्हाला आता ते दाखवायचं राहिलं, मी जे आत्ता पण एक कस्टमर माझं, मी जे बेलापूरला कस्टमरला ड्रॉप केलं ना, ते कस्टमर पण मला बोलले नाशिकला मला जायचं आहे, मी तुमचा नंबर घेतो आणि मला ज्यावेळेला जायचं त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो तुमचं कसं काय किलोमीटर, मी सगळं फोटो घेतला आहे म्हटले. तर एक तुम्हाला दाखवतो मी 2 मिनटं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, असं आपण लावलं आहे JK टूर्स अँड ट्रॅव्हल्स, लोकल 8 तास 80 किलोमीटर, एक्स्ट्रा 16 रुपये प्रति किमी, एक्स्ट्रा हवड 150 प्रति KM, टोल पार्किंग एक्स्ट्रा, हे असं आपण इथं पाठीमागं लावलं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे पूर्ण आहे तुमचा प्रवास. आणि हे आपलं खाली आपण यूट्यूबचं हे दिलं आहे मित्रांनो, आपल्या JK7598 असं हे बघा, आपला यूट्यूबचा लोगो दिला आहे आपण. सबस्क्राईब JK7598, आजच सबस्क्राईब करा, अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर हे असं लावलं आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे आपली जाहिरात असते. आणि परत हे दुसऱ्या साईडला पण हे लावलं आहे मित्रांनो, असं बघू शकता तुम्ही. माझ्या ड्रायव्हरच्या बाजूचे सीट आहे ना, त्याच्या मागे पण लागलं आहे. लोकल 8 तास 80 किलोमीटर 2500, एक्स्ट्रा हवर 150, एक्स्ट्रा किलोमीटर 16 रुपये प्रति किलोमीटर. पुन्हा जवळचे जर असेल कुठे इथले इथे जायचं तर 300 रुपये गाडी, 300 KM प्रति डे, 15 तास 4500, लोणावळा खंडाळा इथं जवळच्या जवळ स्टेशन कुठे जायचं असेल. आणि बाहेरगावी जायचं असेल तर 15 रुपये प्रति किलोमीटर, टोल एक्स्ट्रा, पार्किंग एक्स्ट्रा, अशा प्रकारे हे इथं लावलं आहे मित्रांनो. हे बघा, हे ड्रायव्हर साईडला आहे आणि हे लेफ्ट साईडला आहे. आणि ह्याच्या खाली पण आपण आपलं हे दिलं आहे, टी परमिट, ऑल महाराष्ट्र यूट्यूब सबस्क्रायबर, वेळेची पक्की गॅरंटी, ग्राहक समाधान आमची ओळख, तुमचा प्रवास आमची जबाबदारी, JK7598 मराठी ब्लॉगर, हे असं एक इकडे एक लावलं आहे. आणि अशाच पद्धतीनं परत इकडे एक लावलं आहे. मी मुद्दामून नंबर दाखवत नाही, मोबाईल नंबर तुम्हाला मित्रांनो, कारण काय होतं माहिती आहे का, नंबर आहे माझा तिथं, मी दिला आहे, पण ते यूट्यूबवरती मित्रांनो मग आपण कामात असणार, भरपूर कॉल येणार, कॉल नाही उचलल्यानंतर मग एखादा सबस्क्रायबर नाही. मी माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरला नंबर पण दिला आहे, मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पण नंबर दिला आहे. जरी तुम्हाला खरंच काय अर्जंट गरज असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण कॉल करू शकता. आणि सबस्क्रायबर नंबर, मोबाईल नंबर न दाखवण्याचं कारण एवढंच की
डिस्टर्ब होतो मित्रांनो, गाडी चालवत असतो आपण वगैरे, कस्टमर फोन करतात, त्याच्यामुळे मी नंबर दाखवत नाही. बाकी दुसरं काय नाही. ही आपली सीटवरती पाठीमाग कस्टमर बसलं ना, सहज त्यांचं लक्ष जातं आणि ते विचारतातच, भाऊ तुम्ही चालवता गाडी किंवा तुमची गाडी आहे का, असं बोलणं होतं. आणि त्याच्यानंतर मग आपण ते आपली ॲड होते ॲटोमॅटिक. बाकी यूट्यूबवरती ॲड वगैरे त्या गोष्टी अशा प्रकारे आपली जाहिरात होते मित्रांनो. तर ठीक आहे. असं थोडं डोकं मी, कारण काय माहिती आहे का मित्रांनो, ते पुण्याचे एक यूट्यूबर आहेत, श्री विथ व्लॉग म्हणून असतात. त्यांचे आता सध्या नाही आहेत, पण ते ओला उबेर आउट स्टेशन ट्रिपा वगैरे करायचे. त्यांनी त्यांच्या गाडीला त्यांनी तसं बसवलं होतं, त्यामुळे मी पण तसंच केलं आहे आणि त्याचा फायदा मला बऱ्यापैकी झाला आहे. यूट्यूबमध्ये पण झाला आहे. एक मिनटं, मी जरा तिकडे पुढे बसतो. हां, तर मी काय म्हणतो मित्रांनो, ह्याचा फायदा मला यूट्यूबसाठी पण होतो आहे आणि माझं कॉन्टॅक्ट वाढते. म्हणजे मग पहिलं कसं, कस्टमर बसले किंवा त्यांना आपण एखादा कस्टमर बोलत असेल तर ठीक आहे, एखादा कस्टमर जर बोलत नसेल तर आपल्याला त्यांच्याशी जास्त संपर्क म्हणजे बोलता येत नव्हतं आणि त्यांना असं सांगता येत नव्हतं की प्रत्येक कस्टमरला आपण कसं सांगणार ना, हा माझा नंबर घ्या आणि मला कॉन्टॅक्ट करा काय पर्सनल असेल तर. ते एक थोडंसं हे वाटत होतं. म्हणून म्हटलं चला आपण डोकं लावू. काय कस्टमर कसे शांत असतात, बोलत नसतात जास्त, पण ते फोटो घेऊन जातात, नंबर घेऊन जातात. बऱ्याच कस्टमरने, आता मी जवळजवळ रोज करतोय ना, जवळजवळ एक 10 कस्टमर जरी माझे येत असेल, त्यातले कमीत कमी 5 कस्टमर तरी माझा नंबर तो घेऊन जातात किंवा फोटो घेऊन जातात. त्यातले 2-3 कस्टमर मला सांगतायत स्वतः की बाबा मी तुमचा फोटो घेतलाय किंवा तुमचा नंबर घेतलाय, गाडी लागल्यावर कॉल करीन. काय बिगर सांगता पण नंबर घेऊन जात असतील, असे पण असेल. अशी पब्लिसिटी करायची मित्रांनो, तरच तुम्ही पर्सनल मार्केट आहे ना, आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न एक छोटासा. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आता इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्या फुल ब्लॉगिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. गुड नाईट, शुभरात्री.